यशोधरानगर पुलिस ने चोरी के एक बड़ी वारदात का पर्दाफाश करते हुए 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। घटना भीलगांव स्थित धनगौली कॉलोनी की है। शिकायतकर्ता शैलेश शेंडे अपने परिवार के साथ घर पर ताला लगाकर बाहर गए थे। इस बीच अज्ञात चोरों ने मुख्य दरवाजे का ताला और कुंडी तोड़कर घर में प्रवेश किया और अलमारी से 20,000 रुपए नगद, चांदी के आभूषण, मूर्तियां, लैपटॉप, घड़ियां व टीवी समेत कुल 1,40,500 रुपए का माल चुरा लिया। पुलिस को गुप्त सूचना मिली कि कुछ संदिग्ध युवक भीलगांव नहर रोड पर बहस कर रहे हैं। मौके पर दबिश देकर पुलिस ने तीनों को पकड़ा। पूछताछ के दौरान उनकी पहचान मोहम्मद आरिफ मोहम्मद मिजान, मोहम्मद आसिफ मोहम्मद मिजान, दोनों निवासी हस्तिनापुर, तथा रेहान मोहम्मद साबिर शेख निवासी मोतीबाग के रूप में हुई। तलाशी के दौरान उनके पास से चोरी का सामान बरामद हुआ। आरोपियों ने राधाकृष्ण कॉलोनी स्थित साई मंदिर में भी चोरी की वारदात को अंजाम देने की बात कबूल की। उनकी निशानदेही पर पुलिस ने 2,000 रुपए नगद, सोने चांदी के बर्तन, मूर्तियां, टीवी, लैपटॉप और एक एक्टिवा गाड़ी सहित लगभग 1,58,200 रुपए का माल जब्त किया। पोलीस ठाणे यशोधरानगर नागपूर शहर येथे दिनांक 2/9/2025 रोजी फिर्यादी जे आहे शैलेश धर्मदास शेंडे, राहणार धनगौरी अपार्टमेंट बिलगाव यांनी पोलीस ठाणे येथे रिपोर्ट दिली होती की ते दिनांक 1/9/2025 रोजी बाहेरगावी गेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा लॉक तोडून त्यांच्या घरामध्ये घरफोडी करून त्यांच्या घरातून एकूण 1,40,500 रुपयाचा मुद्देमाल चोरी केलेला आहे। नमूदची रिपोर्ट प्राप्त होताच आम्ही गुप्त बातमीदारांमार्फत माहिती घेऊन तसेच आमचे जे काही तांत्रिक विश्लेषण करून या गुन्ह्यामध्ये सहभागी जे आरोपी आहे त्यांनी हा गुन्हा केला होता त्यांच्याबाबत माहिती आम्ही काढली आणि त्यावरून आरोपी मोहम्मद आरिफ मोहम्मद मिजान वय 28 वर्ष राहणार हस्तिनापूर कळमना, आरोपी क्रमांक 2 रेहान मोहम्मद साबिर शेख वय 20 वर्ष राहणार मोतीबाग पोलीस ठाणे पाचपौली नागपूर आणि आरोपी क्रमांक 3 मोहम्मद आसिफ मोहम्मद मिजान वय 28 वर्ष राहणार हस्तिनापूर पोलीस ठाणे कळमना नागपूर या 3 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यामध्ये चोरी केलेला 1,09,000 रुपयाचा जो काही मुद्देमाल आहे तो मुद्देमाल आम्ही ताब्यात घेतलेला आहे। तसेच त्या आरोपींनी गुन्ह्यामध्ये वापरलेला जे वाहन होतं ते वाहनही आम्ही गुन्ह्याच्या तपासण्यामध्ये जप्त केलेलं आहे। आरोपींचा मान्य न्यायालयातून पोलीस कस्टडी घेऊन आम्ही अधिक आरोपींकडे तपास केला असता आरोपींनी भिलगाव येथेच पोलीस ठाणे यशोधरानगर येथे जो गुन्हा दाखल आहे अपराध क्रमांक 664/25 कलम 305 BNS प्रमाणे दाखल गुन्ह्यामध्येही त्यांनी त्यांचा सहभाग असल्याचं दिसून आलं आणि त्यांच्याकडे अधिक तपासामध्ये त्यांच्याकडून नमूद गुन्ह्यामधील 7,300 रुपयाचा मुद्देमालही आम्ही जप्त केलेला आहे। गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। नमूदची जी कारवाई आहे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर, पोलीस उपायुक्त निकेतन कदम सर, सहाय्यक पोलीस आयुक्त सत्यवीर बंडीवार सर यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस ठाणे यशोधरानगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय रमेश पुणे सर, पोलीस निरीक्षक सुहास राऊत सर, पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कंसे, पोहावा गणेश गुप्ता, पोलीस शिपाई सन्नी मतेल, रोहित रामटेके, रितेश दुधे, राहुल शेट्टी या पथकाने सर्व काही कामगिरी केलेली आहे। नमूद आरोपींकडून 1,58,200 रुपयाचा जो मुद्देमाल आहे तो आतापर्यंत जप्त केलेला आहे। अधिकचा तपास सुरू आहे। NBCN न्यूज के लिए अखिलेश के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।